महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं सर्व ठिकाणी एकत्रित लढू. सर, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने असं सांगितलंय की पार्थ पवार यांचं नाव का नाही असा प्रश्न जो होतो. काल मला प्रश्न विचारण्यात आलेला त्याच्यावर मी काल बोलून झालेलं. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावाद झाला आहे. बेलजी एका गावाचं गाव आहे महाराष्ट्रातलं. 500 मीटर आत गुजरात सरकारनं स्वतःच्या हाताने तंबू लावले आणि त्यामुळे त्या गावामध्ये वाद मला त्याची तपशील माहिती नाही. माहिती घेऊन दुपारी बोलतो. सर रवी राणा म्हणतो की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारनं द्या. आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधानभवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण कुत्रे पळून गेले. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडतात हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे तुम्हाला लक्षात यायला हरकत नाही.